नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मी आज बनवत आहे तुरीची डाळीची मसालेदार खिचडी. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे आहे साहित्य. त्याच्यासाठी मी आहे ना ही तूर डाळ घेतली आहे. ही बघा, ही तूर डाळ ना मी 2 तास अगोदर धुवून व्यवस्थित भिजवून घेतली आहे. आणि हे तांदूळ पण मी घेतले, ते पण धुवून भिजत घातलेले आहेत. हे मी बासमती घेतलेले आहेत. तुम्ही म्हणजे आपले साधे कोलम तांदूळ पण घेऊ शकता, ते पण मी भिजत ठेवलेत. आणि त्याला हे वाटण लागणार आहे. लसूण, सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, ते थोडंच लागणार, आणि जिरं, याचं वाटण करायचं आपल्याला. आणि कांदा, मिरची, कढीपत्ता फोडणीला, टोमॅटो, आणि हळद, मसाला, मीठ आणि हिंग, आणि फोडणीसाठी तेल. आता ही लसूण, खोबरं आणि जिरं हे मी मिक्सर मधनं वाटून घेते. एकदम बारीक नाही करायचे, थोडं जाडसरच ठेवायचं. अगोदर मी असंच फिरवून घेते, वाटलंच तर थोडं पाणी घालीन मग. तर बघा, हे असं मी थोडं ह्याच्यात मी पाणी घातलंय आणि असं वाटून घेतलंय. हे बघा, एकदम बारीक नाही केलंय, थोडं जाडसरच ठेवायचंय. तर गॅसवर मी हा कुकर ठेवलाय. त्याच्यात तेल घालून घेतलेलं मी. तेल आपलं ना आता गरम झालंय. त्याच्यात कढीपत्ता घालून घेते आणि कांदा घालून घेते. कांदा मी असा रवा चिरलेला आहे. आणि ह्या मिरच्या 2च घेतल्या आहेत मी. ह्याच्यात मी व्यवस्थित परतवून घेते. हिंग घालून घेते थोडं. मिक्स करते व्यवस्थित सगळं. आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला ही आपली भिजवलेली तुरीची डाळ घालून घ्यायची आहे. तर ही डाळ व्यवस्थित आपल्याला कांद्यामध्ये, तेलामध्ये अशी परतवून घ्यायची आहे. आता मी ही जरा झाकण ठेवते ह्याच्यावर. आता आपली जरा वाफ लागू दे थोडी. आता आपली तुरीच्या डाळीला बघा व्यवस्थितरित्या वाफ लागली आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे वाटण आपलं करून घेतलंय ना, खोबरं, जिरं, लसूण, ते टाकते, घालून घेते ह्याच्यात. आणि असं सुकं खोबरं नसेल ना तर तुम्ही ओलं पण असेल तर ओलं पण घालू शकता. सगळं मिक्स करते. वाटण याला व्यवस्थित लागलं पाहिजे. आता ह्याच्यात मी हळद, हा मसाला, तुमच्याकडे कोणता असेल तो मसाला तुम्ही टाकू शकता. सगळं मिक्स करते. आणि ही टोमॅटो, आणि मीठ, हे सगळं मिक्स करते आता मी. आता हे तांदूळ घालून घेते. आता हे सगळं आपण मिक्स करूया.
आता आपले हे तांदूळ सगळे मिक्स करून घेतले. ह्याच्यात आता मी पाणी घालते. आता मी हे पाणी ना गरम करून घेतले घालायला. ते घालून घेते ह्याच्यात. करते हे सगळं. आता मी हे कुकरला ढाकण लावून घेते. आपल्याला शिट्या करायच्या 3-4. तर आता आपण बघूया आपली खिचडी तयार झाली आहे का. बघा अशी छान अशी आपली खिचडी तयार आहे. अशी छान आपली खिचडी तयार आहे खाण्यासाठी. तर आपली खिचडी तयार आहे. माझी ही फेवरेट खिचडी आहे. तुम्ही पण नक्की ही ट्राय करा खिचडी ही रेसिपी. तुम्हाला ही आवडेल. कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.